विद्यार्थी मैत्रिणींनो नमस्कार. बऱ्याच दिवसानंतर आज मी आपल्या समक्ष वर्ग 12वा विषय अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती या उपघटकावर आपण मागच्या तासिकेमध्ये चर्चा केली होती. हा जो डायग्राम या ठिकाणी जो दिसतो आहे, या डायग्राममध्ये मी तुम्हाला याची जी व्याप्ती आहे, ही व्याप्ती तुम्हाला कशा पद्धतीची सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये निर्दिष्ट आहे हे मी मागच्या तासिकेमध्ये सुरुवात केली होती. पहिला मुद्दा बघितला होता आपण या व्याप्तीचं वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. जसं या डायग्राममध्ये दिलेलं आहे की पहिला आहे वस्तूची किंमत, वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्राचं मुख्य व्याप्तीचा विषय आहे वस्तूच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत. आता या वस्तूच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कशा पद्धतीने होतो, तर ते वस्तूच्या मागणी आणि वस्तूच्या पुरवठ्याच्या विश्लेषणाच्या आधारावर, म्हणजे वस्तूची मागणी आणि वस्तूचा पुरवठा यांच्या सामंजस्याने, या दोघांच्या संयुक्त विद्यमाने वस्तूच्या किंमती कशा ठरतात, वस्तूच्या किंमत निश्चिती कशा होतात, ह्या सर्व व्याप्ती आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विश्लेषणामध्ये आपल्याला आज रोजी पाहायच्या आहे. त्यानंतर यामध्ये दुसरा मुद्दा दिलेला आहे या डायग्राममध्ये, हे मार्क करतो आहे मी इथे, उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. उत्पादन घटक पहिलं होतं वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. वस्तूच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांतामध्ये वस्तूची मागणी आणि वस्तूचा पुरवठा या दोघांच्या समन्वयातून, या दोघांच्या संयुक्त विद्यमाने वस्तूची किंमत कशी ठरते हे आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये अभ्यासायचं आहे. दुसरा मुद्दा आहे उत्पादन घटकांच्या किमती. आता उत्पादन घटक 4 असतात: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. भूमीला ऐवज म्हणून खंड दिला जाते. पहिला जो उत्पादन घटक आहे भूमी. श्रम, श्रमिकाच्या ऐवजमध्ये वेतन दिल्या जाते. भांडवलाच्या ऐवजमध्ये व्याज दिला जातो. आणि उत्पादन प्रक्रियेच्या त्या उत्पादन मात्रेच्या विक्रीनंतर उत्पादन वजा जाता जी अधिक रक्कम प्राप्त होते त्याला नफा असं म्हटलं जाते. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये उत्पादन घटकाच्या किंमतीची निश्चिती कशी होते, म्हणजे भूमीला खंड कसं मिळतात, श्रम म्हणजे श्रमिकाला वेतन कशा पद्धतीनं दिला जातो, भांडवलाला व्याज कसं प्रदान केल्या जाते, आणि उत्पादकाला उत्पादन विक्री केल्यानंतर नफा कसा मिळतो, हे या व्याप्तीमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. तिसरा मुद्दा होता आर्थिक कल्याण सिद्धांत. यामध्ये हा आर्थिक कल्याण सिद्धांत. आता यात आर्थिक कल्याण सिद्धांतामध्ये उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता हे दिलेलं आहे. त्यानंतर उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता, आणि तिसरं एकूण आर्थिक कार्यक्षमता. म्हणजे आर्थिक कल्याण उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उत्पादन कार्याकरिता आवश्यक असलेली साधनसामग्री कमीत कमी खर्च करून, उत्पादन कार्यास लागणारा खर्च नियंत्रित करून अधिकाधिक नफा कसा मिळवला जाईल, या गोष्टीचं विचार या उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमतेमध्ये केला जातो. म्हणजे ज्या ज्या वस्तूचं आपण उत्पादन कार्यामध्ये सहयोग घेत आहोत, सहकार्य घेत आहोत, ज्या ज्या वस्तूच्या सहाय्याने आपण उत्पादन कार्य करत आहोत, त्या उत्पादन कार्यात मदत करणाऱ्या वस्तूच्या अंगी असलेली उत्पादन कार्याची जी क्षमता आहे, त्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून उत्पादन कार्य वाढवण्यामध्ये त्याची मोलाची मदत घेणे, हे आर्थिक कल्याण सिद्धांतांतर्गत या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये येते. उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता, एखादी गरज एखाद्या व्यक्तीला उद्भवली असता त्या वस्तूच्या अंगी जी गरज पूर्ण करण्याची शक्ती, सामर्थ्य, जी क्षमता आहे, त्या वस्तूच्या अंगी असलेली गरज पूर्ण करण्याची क्षमतेचा पुरेपूर वापर करून
आपली गरज कमीत कमी वस्तूचा उपभोग घेऊन अधिकाधिक समाधानाच्या संतुष्टीच्या मात्रा प्राप्त करणे हे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्ती अंतर्गत येणारा तिसरा जो मुद्दा आहे आर्थिक कल्याण सिद्धांतांतर्गत येतो. एकूण आर्थिक कार्यक्षमता. एकूण आर्थिक कार्यक्षमतेमध्ये आपण उत्पादन कार्याकरिता जे आपण अर्थसहाय्य खर्च करतो आहोत, कमीत कमी आर्थिक खर्च करून अधिकाधिक त्या पैशाच्या आधारावर उत्पादन कार्य घेऊन नफा मिळवण्याचा प्रयत्न कसोशीने करणे हे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्ती अंतर्गत येतो. मी मागच्या तासिकेला तुम्हाला मला वाटतं हे 3 मुद्दे सांगितले होते. वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पादन घटकाचा किंमत निश्चितीचे सिद्धांत आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. तरी आपण आज या तासिकेमध्ये वरवर यावर चर्चा करूया. तर पहिला मुद्दा, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्तीचा डायग्राम जो काढलेला आहे त्या डायग्राम अंतर्गत पहिला जो मुद्दा आहे दिलेला इथे, तर हा मुद्दा, तर यावर आपल्याला चर्चा करायची आहे. या ठिकाणी आपण लक्ष देऊया. वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. वैयक्तिक वस्तूच्या किंमती बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याने निश्चित केल्या जातात. म्हणजे वैयक्तिक वस्तूच्या किमती कशा निश्चित होतात? बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याने निश्चित होतात. म्हणजे वस्तूच्या किंमती कशा ठरतात? बाजारातील वैयक्तिक मागणी व वैयक्तिक पुरवठ्याच्या सहाय्याने वस्तूच्या किंमती ठरत असतात, निश्चित होत असतात. ते वैयक्तिक उपभोक्त्याचे वर्तन. वैयक्तिक उपभोक्त्याचे वर्तन म्हणजे आणि वैयक्तिक उत्पादकाचे वर्तन म्हणजे वैयक्तिक उत्पादकांच्या वर्तनाशी संबंधित आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं निदर्शनास येते की वस्तूच्या किंमती कशा पद्धतीने ठरतात? तर वैयक्तिक वस्तूच्या किंमती बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याच्या सहाय्याने ठरतात, निश्चित होतात. व ह्या किंमती कशा ठरतात? वैयक्तिक ग्राहकाच्या वर्तन म्हणजे त्याची वागणूक, त्याची हलचल, त्याचा एकंदरीत स्वभाव आणि वैयक्तिक उत्पादकाचे वर्तन म्हणजे वैयक्तिक उत्पादकाच्या वर्तनाशी संबंधित आहे. म्हणजेच वस्तूची किंमत निश्चिती जी होते ती बाजारपेठेत मागणी व पुरवठ्याच्या सहाय्याने निश्चित होते व ही जी किंमत मागणी व पुरवठ्याच्या सहाय्याने जी निश्चित होत आहे ती कशावर निर्भर आहे? वैयक्तिक ग्राहकाच्या व वैयक्तिक उत्पादकाच्या वर्तनाशी संबंधित आहे. अशा प्रकारे वस्तूची किंमत वैयक्तिक ग्राहकाच्या व वैयक्तिक उत्पादकाच्या वर्तनीवर व बाजारातील एकूण मागणी व एकूण पुरवठ्याच्या मात्रेच्या आधारावर वस्तूची किंमत निश्चित होत असते. दुसरा मुद्दा, उत्पादन घटकांचा किंमत निश्चितीचे सिद्धांत. आपण वरती डायग्राममध्ये दुसरा मुद्दा पाहिला होता. काय आहे दुसऱ्या मुद्द्यामध्ये? लक्ष देऊया इथे. उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. तर या अंतर्गत उत्पादन घटकांचा किंमत निश्चितीचे सिद्धांत. तर या ठिकाणी आपण थोडा ब्रॉड करूया याला. लक्ष द्या. सूक्ष्म अर्थशास्त्रात उत्पादन घटकांच्या किंमती कशा ठरतात याला आपण किंमत निश्चितीचे, किंमत ठरवण्याचे सिद्धांत सूक्ष्म अर्थशास्त्राला का म्हणतो हे या विश्लेषणाच्या आधारावर आपल्याला सहजरित्या समजेल. तर लक्ष द्या. सूक्ष्म अर्थशास्त्रात भूमी, श्रम, भांडवल व संयोजक हे 4 घटक जे आहे उत्पादन प्रक्रियेत सहभागी होतात. किती आहे घटक?
4. सूक्ष्म अर्थशास्त्र भूमीच्या कार्याच्या ऐवजमध्ये त्याला खंड देते. श्रमिकाने श्रम केला असेल तर उत्पादन कार्यामध्ये त्या श्रमिकाला, त्या मजुराला पगार किंवा वेतन देते. ज्या भांडवलदाराने, ज्या उत्पादकाने उत्पादन कार्यामध्ये रोख रक्कम भांडवल म्हणून गुंतवलेली आहे, त्या भांडवलाच्या ऐवजमध्ये त्याला व्याज देते. आणि संयोजक, ज्यांनी भूमी, श्रम आणि भांडवल या तिघांच्या सहाय्याने जे उत्पादन कार्य केलं आहे, त्या उत्पादन कार्य करणाऱ्या संयोजकाला वस्तूच्या विक्रीच्या शेवटी नफा म्हणून मोबदल्याची मात्रा त्याला निश्चित केली जाते. म्हणजे उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांताची व्याप्ती अंतर्गत आपल्याला या ठिकाणी अशी एक गोष्ट लक्षात येते की उत्पादन कार्यामध्ये 4 प्रमुख घटकाचा सक्रिय सहभाग असतो. त्यामध्ये भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. कुठल्याही उत्पादन कार्याला कंपनी एखादी उभारायची असेल तर सर्वात पहिला घटक, त्याला प्राथमिक घटक आवश्यक असते, भूमी म्हणजे जमीन. त्या जमिनीच्या मोबदल्यामध्ये त्या कंपनी मालकाला जे जमिनीची किंमत मोजून द्यावी लागत आहे, त्याला अर्थशास्त्रीय भाषेमध्ये उत्पादन कार्याच्या अंतर्गत त्याला खंड असं म्हटलं गेलेलं आहे. एखादी कंपनी आपण उभारली तर उभारल्यानंतर उत्पादन कार्य करण्याकरिता कुशल आणि अकुशल मजूर आपल्याला लावावं लागतात कामावर. तर त्या मजुरांना श्रम केल्यानंतर जे वेतन किंवा पगार दिल्या जाते त्याला वेतन म्हटलं गेलेलं आहे. आता उत्पादन कार्यामध्ये ज्यांनी पैसा गुंतवलेला आहे, त्या भांडवलाच्या ऐवजमध्ये त्याला जो दिला जाणारा मात्रा आहे ती व्याज म्हणून गणली जाते. आणि या तीनही घटकांचं म्हणजे भूमीचं, श्रमिकाचं आणि भांडवलाचं योग्य प्रकारे उपयोग आणि वापर करून उत्पादन कार्य ज्यांनी घडवून आणलेलं आहे, अशा संयोजकाला, अशा उत्पादकाला उत्पादन कार्याच्या सरतेशेवटी नफा म्हणून सुद्धा निश्चित करण्याचं कार्य उत्पादन घटकाच्या किंमत निश्चित सिद्धांतामध्ये केल्या जातो. हे आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विषयव्याप्तीचं चर्चा या ठिकाणी करतो आहे. तिसरा मुद्दा आहे या ठिकाणी आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. वरती डायग्राममध्ये दिलेला आहे 3ऱ्या नंबरचं. लक्ष देऊया. आर्थिक कल्याणाचा अभ्यास हा प्रामुख्याने साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. आर्थिक कल्याणाचा अभ्यास हा प्रामुख्याने साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. कार्यक्षम म्हणजे व्यवस्थितरित्या आर्थिक जे घटक आहेत त्या प्रत्येक व्यक्तींमध्ये समसमान मात्रेमध्ये त्याचं वितरण, त्याचं वाटप करून घेणे म्हणजे कार्यक्षम वाटप करणे. कोणावरही अन्याय होता कामा नये. जर साधन सामग्रीच्या झालेल्या वाटपामुळे संपूर्ण समाजाला महत्तम समाधान प्राप्त होत असेल तर ते वाटप कार्यक्षम आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेत उपलब्ध साधन सामग्रीचं प्रत्येक व्यक्तींमध्ये समसमान मात्रेमध्ये सर्वांचं समाधान होईल अशा पद्धतीचं जर वितरण आणि वाटप आणि विभाजन आपण जर केलं तर त्याला कार्यक्षम वाटप असं म्हणता येईल. कार्यक्षम वाटप म्हणजे अर्थव्यवस्थेत कार्यरत प्रत्येक व्यक्तींना उपलब्ध साधन सामग्रीचा वाटा त्यांच्या मर्जीनुसार, त्यांच्या समाधानानुसार जर का प्राप्त होत असेल तर तो केलेला वाटप आर्थिक कल्याणाअंतर्गत कार्यक्षम वाटप असं गणल्या जाईल. या साधनांच्या कार्यक्षम वाटपामुळे समाजाचे जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट साध्य होईल. आता
साधनसामग्रीचे समसमान व समाधानकारक वाटप केल्यामुळे अर्थव्यवस्थेत त्याचे काय पडसाद आपल्याला पाहायला मिळतात, तर जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट म्हणजे लक्ष्य आपल्याला प्राप्त होऊ शकतात. दुसऱ्या शब्दात आर्थिक कार्यक्षमताचा अभ्यास यात होतो. या अंतर्गत आर्थिक कार्यक्षमताचा अभ्यास या आर्थिक कल्याणाच्या सिद्धांताअंतर्गत होत असतो. आर्थिक कार्यक्षमतेचे 3 प्रकारे विचार आपल्याला करणे आवश्यक आहे. पहिला आहे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता. वरती जे डायग्राम दिलेला आहे त्या डायग्राममध्ये खालच्या याच्यामध्ये आर्थिक कल्याणाचे सिद्धांताच्या खाली जे मोठं जे डायग्राम दिलेलं आहे त्यामध्ये हे दिलेलं आहे. हे इथे लक्षात येईल आपल्याला. हा तिसरा मुद्दा. हा जो डायग्राम दिलेला आहे, जसं नंबर 1, नंबर 2, नंबर 3, आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतांतर्गत उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता यावर आपल्याला या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आहे. लक्ष द्या इकडे. तर उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता पहिला मुद्दा. हे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे. लक्ष द्या. उपलब्ध साधनसामग्रीच्या सहाय्याने किंवा मदतीने अधिकाधिक उत्पादन कार्य करण्याची क्रिया पार पाडणे म्हणजे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता होय. लक्ष द्या. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन कार्य घडवून आणणे म्हणजे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता होय. आता कोणत्याही वस्तूचे उत्पादन घडवून आणण्याकरिता प्रामुख्याने 4 घटक महत्त्वाचे आहे: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. तर या ठिकाणी जी व्याख्या या ठिकाणी वर्णित केलेली आहे की उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणण्याच्या प्रक्रियेस आपण काय म्हणतो? उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने आपण अधिकाधिक उत्पादन कार्य घडवून आणण्याच्या प्रक्रियेस आपण उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता त्यास म्हणणार. फॉर एक्झाम्पल, एखाद्या कापड निर्माण करणाऱ्या कंपनीजवळ 100 क्विंटल कापूस आहे. तर त्या 100 क्विंटल कापसाचं एक एक बोंड जो आहे, शेवटचा बोंड, त्या शेवटच्या बोंडमध्ये असलेल्या कापसाच्या त्या घटकाचा पुरेपूर वापर कापड निर्माण कार्यामध्ये त्या उत्पादकाने करून घेणे म्हणजेच उपलब्ध साधनसामग्री किती आहे? 100 क्विंटल कापूस. त्या 100 क्विंटल कापसाच्या शेवटचा जो बोंड असेल 100वा क्विंटलचा, तर त्या शेवटच्या बोंडामध्ये असलेल्या कापसाची जी गुणधर्म आहे त्या गुणधर्माचा पुरेपूर वापर करून कापड निर्माणामध्ये त्याचा वापर करून घेणे म्हणजे उपलब्ध साधनसामग्रीचा पुरेपूर वापर आपण करून घेतलेला आहे. नाही तर 100 क्विंटलपैकी 10 क्विंटल कापूसाचं बोंड आपण असंच सोडून दिलं, त्याचा वापर पुरेपूर केलं नाही आणि 90च क्विंटल कापसाच्या आधारावर आपण कापड निर्माणाचं कार्य केलं, तर 10 क्विंटल कापूसची उत्पादन क्षमता जी आहे ती आपण पुरेपूर वापर केली नाही. म्हणजेच
उपलब्ध साधन सामग्रीच्या सहाय्याने मदतीने अधिकाधिक उत्पादन कार्य घडून आणण्याच्या प्रक्रियेस आपण उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता असं म्हणतो. दुसरं, उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता. संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण किंवा वाटप करणे. म्हणजे प्रत्येक वस्तूच्या अंगी मानवी गरज पूर्ण करण्याची जी क्षमता असते त्यास उपभोग्य क्षमता असे म्हणतात. व्यक्तीला जेव्हा एखाद्या वस्तूची गरज भासते तेव्हा तो त्या वस्तूची मागणी करतो. तर गरज भासलेली आहे समजा पिण्याच्या पाण्याची, त्याला तहान लागलेली आहे, तर तहान भागवण्याची क्षमता किंवा उपयोगिता ही पाण्यामध्ये आहे. तर त्याला उपभोग कशाचा घ्यावा लागेल तहानलेल्या व्यक्तीला? पिण्याच्या पाण्याचं. तर संपूर्ण समाजाचे उपलब्ध साधन सामग्रीच्या आधारावर अधिकाधिक समाधान करण्याच्या प्रक्रियेस उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता असे म्हणतात. म्हणजे संपूर्ण समाजाचे सर्वाधिक किंवा अत्युच्च समाधान करण्याच्या प्रक्रियेस जर आपल्याला अंमलात आणायचं असेल तर उत्पादित वस्तू व त्या सेवांचे लोकांमध्ये समाधानकारक वाटप व वितरण करून घेणे होय. जर उत्पादित वस्तू व सेवांचे समसमान किंवा समाधानकारक वितरण व वाटप जर झाले तर असं म्हणता येईल की उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमतेअंतर्गत उत्पादित वस्तूचे वितरण, विभाजन, वाटप समाजातील शेवटच्या नागरिकांपर्यंत झालेले आहे व त्याचं समाधान त्यांना झालेलं आहे असं त्याचा समज होईल. तिसरा मुद्दा आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता. लोकांना सर्वाधिक प्राधान्य हवे असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन होणे. एकूण आर्थिक कार्यक्षमतेमध्ये लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हवे असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन होणे. म्हणजे या कार्यक्षमता साध्य करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या अटींचे विवेचन सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केले जाते. उदाहरणार्थ सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास आहे प्रामुख्याने किंमत सिद्धांत व साधन सामग्रीचे वाटप यांच्याशी संबंधित आहे. हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा प्रमुख अभ्यास विषय काय आहे तर किंमत सिद्धांत व उपलब्ध साधन सामग्रीचे वाटप हा मुख्य अभ्यास विषय आहे. काय? किंमत सिद्धांत व साधन सामग्रीचे वाटप यांच्याशी संबंधित सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र या शाखेत संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित समग्र परिमाणांचा, परिमाण म्हणजे मात्रा, अभ्यास केला जात नाही. या शाखेत म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रात बेकारी, दारिद्र्य, उत्पन्नाची विषमता यासारख्या राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्यांचा अभ्यास केला जात नाही. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यास विषयामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी आहेत. एक आहे किंमत सिद्धांत, दुसरा आहे साधन सामग्रीचे वाटप. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा विचार केला जात नाही, अभ्यास केला जात नाही तर बेकारीचा विषय सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विचार केला जात नाही, दारिद्र्याचा विचार यामध्ये केला जात नाही सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. उत्पन्नाची विषमतेचा चर्चा केली जात नाही. अर्थात
बेकारी असेल, दारिद्र्य असेल, उत्पन्न विषमता असेल, अशा राष्ट्रीय स्तरावरच्या प्रश्नांचा विचार सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यास विषयामध्ये केला जात नाही. तर आर्थिक वृद्धीचे सिद्धांत, आर्थिक वृद्धीचे सिद्धांत, व्यापार चक्राचे सिद्धांत, मौद्रिक व राजवित्तीय धोरणे इत्यादीचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्राच्या कक्षेबाहेर येतो. लक्ष द्या. पहिलं काय म्हटलेलं आहे? आर्थिक वृद्धीचे सिद्धांत हे स्थूल अर्थशास्त्रामध्ये विचार केला जाते. कोणतं? आर्थिक वृद्धीचे सिद्धांत, व्यापार चक्राचे सिद्धांत, मौद्रिक व राजवित्तीय धोरणे, मौद्रिक व राजवित्तीय धोरणे या तीनही प्रमुख बाबींचा विचार सूक्ष्म अर्थशास्त्राच्या कक्षेच्या बाहेर आहे. म्हणजेच आर्थिक वृद्धीचे सिद्धांत असेल, व्यापार चक्राचे सिद्धांत असेल किंवा मौद्रिक व राजवित्तीय धोरण असेल, यांचा विचार सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यास विषयामध्ये येत नाही, तर यांचा विचार स्थूल अर्थशास्त्रामध्ये येईल. तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये प्रमुख दोनच गोष्टीचा विचार येतो, ते म्हणजे किंमत सिद्धांत व साधन सामग्रीचे वाटप. किंमत सिद्धांतामध्ये आपण बघितलं, वस्तूची मागणी आणि वस्तूच्या पुरवठ्याच्या संयुक्त विद्यमाने वैयक्तिक ग्राहक व वैयक्तिक उत्पादकाच्या वर्तनाच्या आधारावर वस्तूची किंमत निश्चित होत असते. साधन सामग्रीच्या वाटपांतर्गत उपलब्ध साधन सामग्रीचा समसमान व समाधानकारक वाटप समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत करणे हा एकमेव अभ्यास विषय सूक्ष्म अर्थशास्त्राच्या कार्यक्षेत्रामध्ये येते. तर आपल्याला आज इथपर्यंतच चर्चा करावयाची आहे. पुढच्या तासिकेमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये यावर प्रकर्षाने चर्चा करणार आहोत. धन्यवाद.